कशाला चालला? तू कशाला चालला? तू गेल्या मला भीती वाटते की रे. मग आता रानू जायचं का नको? तू म्हणतो की नाही? तुला सोडून मी जात नाही, जात नाही. आता बाई अरे खरंच नाही लागलाय पाऊस. हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. खरं तर आजचा ब्लॉग आहे ना, आमचा 2 तास झालं स्टार्ट होतोय. त्याचं कारण म्हणजे ना, आम्हाला कोण जाऊच दे ना बाहेर. सगळेजण सांगतात काही ना काही कारण, तर त्याच्यामुळे आम्हाला निघणंच होईना. तर फायनली आम्ही तरीही तेवढ्यातनं निघालेलो आहे. कारण की आज ठरवलं होतं आम्ही की आज जायचंच बाहेर म्हणून. बाहेर म्हणजे असंच काम आहेत छोटी मोठी ब्लॉग मध्ये, तर तुम्हाला कळतीलच. जर आम्ही वीटमधनं निघालो तर कळेल. कारण की बघा ना, पाऊस पण म्हणतोय की तुम्ही जाऊ नका. एवढा वेळ पाऊस नव्हता, आता हलका हलका पाऊस येतोय. हा माती आहे रानू, ते चिखल आहे. तर काय झालं माहितीये का, आई आत्ताच बैठकीवरनं आलेल्या आहेत आणि आई म्हणत होत्या की एसट्या नाही आहेत एवढ्या. काय भानगडे काय माहिती, पण नाही आहेत. तर मग जर एसटी भेटली तर आम्ही पुढे कंटिन्यू हा ब्लॉग होईल आणि तर मग आम्ही करमाळ्याला जाऊ आणि जी काही कामं आहेत ते करताना तुम्हाला दिसेल. नाही भेटली तर हा ब्लॉग ही तेच खतम. तर बघा, हा राधिकाने आज नवीन ड्रेस आणि माझा आहे ना हा ड्रेस आणि तो तिचा ड्रेस असा जरा सेमच पॅटर्नचा आहे. फक्त एवढंच की एक गुलाब लावले काय राधाचं कसं चाललंय आज बघितलं का. तर काय म्हणत होते मी, हा तर दोघींचेही मिशोवरचे ड्रेस आहेत. आणि आता आम्ही चाललेलो करमाळ्याला आणि तिथं आमची बरीचशी काम आहेत. पाऊस तर थोडासा वाढलाय आणि राणूचं पण कुट करायचंय बरं का आम्हाला. त्याची हेअरस्टाईल चेंज करायची. आपण बसल्यावर ते बरोबर येतात. राणू रिक्षात जायचं काय? होय रे, तुला आवडती का? राणू आज खुश आहे आमचा. आम्ही वाट बघतोय, बिचारी एसटी काही येणार. गणपती छान आहेत. भारी वाटते, मज्जा येते ना राणू. गाडी बिडी सोडायची आपल्याला आवडली. करमाळ्यात आल्यानंतर सगळ्यात अगोदर पहिलं काम केलं ते म्हणजे राणाचा हेअर कट. काय होतं, राणा लहान आहे ना, तर त्याची कामंसुद्धा लहानच समजली जातात आणि त्याच्यामुळे दुर्लक्ष होतं. यावेळेस तुम्ही पाहिलं असेल की राणाचे केस किती वाढले होते आणि ते वाढवण्याचं आणखीन एक कारण होतं ते म्हणजे याच्या अगोदर लास्ट टाईम जेव्हा राणाचा हेअर कट केलता ना, त्यानं घरी आल्यानंतर स्वतःच्या हातानं स्वतःची केस कट केले ते पुढच्या साईडचे. तर त्याच्यामुळे त्या सगळ्या केसांची एकसारखी लेवल यावी आणि नंतरचा जो हेअर कट आहे तो व्यवस्थित व्हावा यासाठी सुद्धा त्याचे केस वाढवले होते. तसं बघायला गेलं तर प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण म्हणतो ना राणा चल आपण तुझा हेअर कट करूयात, केस कट करूयात, तर त्यावेळेस तो नको म्हणतो. आणि इथं आल्यानंतर यावेळेस राणाला खूप छान वाटलं, कारण की यांनी यांना खूप छान बॅकग्राऊंडला गाणे प्ले केले होते आणि राणा तो मस्त एन्जॉय करत होता. इकडे इकडे असं हात नाही लावायचा. हा इकडे बघ, इकडे बघ. अरे रानू, रानू ऐ रानू, राणूला कटिंग करताना मज्जा आली ना? होय रे बाय. अरे आणखीन तर ब्लॉग खूप आहे मोठा. नाही हे असं छान दिसतं साज. हा किती आला म्हटलं? 100ला एक. 100ला एक. short मध्ये long मध्ये अजून ती
गौऱ्यांसाठी काय काय आणले? छान आणली. हे आमच्या ताई साहेबांचं. सोनं महाग झाले. 20 रुपये वाचले. हा काय झालं? लाईट बिल म्हणलं शेवट तारीख होती, हा तेवढंच म्हणलं आपले 20 रुपये वाचले. आता काय भरलं काय? भरलं बाबा. मग आता काय भरलं टिकल्या ग आपलं असंच. नाही नाही सेम सेम कपडे. पुन्हा गोरण्याने देऊन टाकायची काय नाही घरी चालू. होय अशाच घेतल्यात ग टिकल्या. म्हणलं सईला ओके हवा घेतली. असं छान कलरच्या होत्या ना. चांगलं पलीकडे दादा इकडे दाखव पप्पांना एक. पलीकडे रानू चा बसतो तिकडे टीव्ही बघ. तरी कुठं घेते? महामुनी ज्वेलर्स. अगं छान वाटलं, स्वस्त होतं ते नाही का, नवीन झालेलं. हा हो स्वस्त वाटलं ते. दाखव हे राधा ते मोठं घे बरं इकडं. हे मोठं 300 रुपयाला आहे. काय नाही नाही 150 नाही पप्पा, तसंच लिहिलंय त्यांनी, पण एवढं नाही ते महाग. हे आम्ही 300 रुपयाला घेतलंय. मी तो कोटीचं ठेवलेलं तरी चांगलं. 300 रुपयाला का? आता जुनं म्हणलं होतं. गौरायांचं कसं राहतं माहिती का, आपण एक 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 गळ्यातलं घालतो ते असं स्टेप बाय स्टेप सगळे दिसले पाहिजेत. हा लहान मोठं लहान मोठं. 175 रुपये. आमच्या मम्मीने घर चकाचक केलंय गौरायांसाठी. केले बाबा. आणि आतनं काय प्रकार असतो नाही म्हणजे एकदम असं क्लिअर केलं नाही. नाही नाही पण आम्हाला आलं की जाणवतंय की स्वच्छ केलंय म्हणून. काल परवा कोणतरी एक बाई आली ती घरले स्वच्छ असं तसं कोण होतं हा हा. काय मग काय घर कसं आहे महत्वाचं नाही, माणूस कसं ठेवतंय ते जास्त महत्वाचं. मला कमेंट येतात ना तुमच्या मम्मीचं घर खूप छान आहे, ठेवतेत नीटनेटके. काय आणले खायला? भेळ ओली सुकी. रानू झालं का खेळून तुझं? ऐ सरग राधा. ऐ तू येतो का, राहतो इथं रानू? पप्पांचं कसं चाललंय आराम? मम्मीचं काम होय ना का? मम्मीने बघा पोळ्या दिवशी जे नारळ फोडले होते ना त्याचं खोबरं असं सुकायला ठेवलंय. दुकानचा नेहमीच फोटो येतोय तुमच्या. गुड बाय. चला.